हॅलो एव्हरीवन, मी आहे अक्षय गावंडे अँड वेलकम टू ओपन माइक टॉक्स. वेल, हा या सिरीजचं थोडंसं चेंज झालेलं आहे. या चॅनलचं थोडं नामकरण आपण चेंज केलेलं आहे जस्ट बिकॉज ऑफ की आपण खोपोली टॉक्स हा चॅनल यूज करत होतो. आय मीन करत आहोत, फक्त नाव बदललेलं आहे. त्याच्या मागची स्टोरी अशी आहे मित्रांनो, की खोपोली टॉक्स हे एका मर्यादित क्षेत्रापर्यंत सीमित राहतंय. ते नाव घेऊन कदाचित आपण बाहेर निघू शकत नाही. बाहेर निघायला थोड्याशा अडचणी येतील आपल्याला, असं माझं आणि माझ्या टीमचं डिस्कशन झालं. त्याच्यानंतर विचार केला की हे नाव आपण चेंज करून दुसरं नाव आपण टाकूयात. कॉज त्याला कुठलीही मर्यादा नसणार आहे. त्यामध्ये आपण काहीही करू शकतो, कुठेही जाऊ शकतो आणि आपल्या पॉडकास्ट चॅनलमध्ये कोणालाही आणू शकतो. असं नाहीये की आता खोपोली टॉक्स म्हटलं की पॉडकास्ट येणार नाही, त्याच्यानंतर खोपोली रिलेटेड काय दिसणार नाही. सगळं तसंच असणार आहे, फक्त नाव चेंज होणार आहे. कारण आपण ज्यावेळेस बाहेरचे गेस्ट आणू त्यावेळेस त्या लोकांना सुद्धा ती सिक्युरिटी मिळेल की अरे हा आपला पॉडकास्ट जो आहे तो ऑल ओव्हर युट्यूब बघणार आहे आणि सगळा ठिकाण बघणार आहे, ना की ओनली खोपोली. कॉज एखादं हे खोपोली टॉक्स नाव टाकून एक मर्यादा लावतोय आपण आपल्या चॅनलला, अशा डिस्कशन आमचं झालं. सो आपण नाव चेंज केलं ओपन माइक टॉक्स. त्याचे फ्लायर्स अँड थंबनेल्स वगैरे ते आता रिव्हील होतीलच, रिव्हील झालेच असतील. कॉज हे मी आधी शूट करतोय आणि डेली रुटीन आपला जो काही असेल चालू होणार आहे. एक नवीन दिवस आणि एक नवीन चॅलेंज घेऊन आलेला आहे. आजपासून जवळपास 100 दिवस म्हणजे 100 डेज आपण डेली रुटीन जो काही आपला असणार आहे तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याच्यानंतर 100 डेज मध्ये आपल्याला रोज जे काही चॅलेंजेस ऍड करता येतील या सिरीज मध्ये ते आपण ऍड करणार आहोत. एक गोष्ट आहे जी कालच्या मॅचची आहे. आरसीबी आणि पंजाब फायनल होती तेव्हा सकाळी मी म्हटलेलं की जर आरसीबी ट्रॉफी उचलतीये, मॅच जिंकतीये, तर मी 1 महिन्यापर्यंत शर्टलेस फोटो व्हिडिओ बनवणार नाही. आणि सो त्याच्यामुळे मी टी शर्टवर तुम्हाला दिसतोय. आणि इथून पुढे महिनाभर तो चॅलेंज तर आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त 100 डेजचा हा चॅलेंज असणार आहे. समथिंग इज न्यू, कारण काही केल्याशिवाय काही मिळणार नाही. आणि दे रे हरी पलंगावरी ही म्हण आपल्याला लागू करून घ्यायची नाहीये. सो आपण प्रयत्न करत राहणार आहोत. डेली रुटीन जो असणार आहे तो मी तुम्हाला शेअर करत राहणार आहे. त्याच्यामध्ये कसं करणार म्हणजे आपण 100 डेज असणार आहेत ना, चॅलेंजेस असणार आहेत 5-5 दिवसाचे, असे 21 चॅलेंजेस आपण ऍड करण्याचा प्रयत्न करू. माझ्या टीम सोबत डिस्कस केलं. माझ्याकडे दादा आहे, डोरेमॉन आहे आणि कॅमेरा आहे. सो बेसिकली मला ब्लॉगिंग करताना आहे ना, ओके गाईज मी इकडे आलेलो आहे आता, ओके गाईज हे बघा हे असं असं आहे, ओके गाईज. सो ते ते बोलायला आहे ना मला आवडत नाही बेसिकली. सो मी आणि टीमने डिस्कस केलं की ह्याला आपण कसं क्रॅक करू शकतो. मला ते जड जातं बोलायला ॲक्च्युली, आणि चॅलेंजेस असले पाहिजे, काहीतरी न जमण्यासारखं पण पाहिजे. सो त्याला चेंज करण्यासाठी मी काय यूज करणार आहे, तर मी कॅमेरासोबत फ्रेंडशिप करणार आहे. बेसिकली हा जो माझा कॅमेरा आहे त्याच्यासोबत मी फ्रेंडशिप करणार आहे आणि असं प्रिटेंड करणार आहे की माझ्यासोबत कोणीतरी आहे. जसं मी माझ्या डोरेमॉनला और डोरेमॉन एक पर्सन आहे, त्याच्याबद्दल रिव्हील केलेलं नाहीये. आणि डोरेमॉन जसं की नोबितासाठी एक गॅजेट काढून देणारी, प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये उभी राहणारी व्यक्ती जी असते तशी व्यक्ती. सो आणि दादा दादा म्हणजे तो एक दादा करून पर्सन आहे. तोही शॅडो मध्ये नाहीये अजून, एकाही व्हिडिओ मध्ये किंवा एकाही फोटो मध्ये ती व्यक्ती नाहीये. अशी 4 जणांची आमची टीम आहे. तर कुठे होतो रे मी, तर असं काहीतरी करायचं आपल्याला, की ज्याच्यामध्ये डिस्कस केलं की हा अक्षय ते जड जातंय आपल्याला, तर आपण काय केलं पाहिजे. तर आम्ही कॅमेरासोबत फ्रेंडशिप करणारे असं प्रेझेंट करणार आहे की माझ्यासोबत एखादा पर्सन आहे आणि त्या पर्सनला मी माझ्या पद्धतीने जे काही बघतोय, जे काही मला सांगायचं आहे ते मी त्या पर्सनला सांगणार आहे. शेअरिंग. सो मी त्याला एक नाव द्यायचं पण ठरवलंय आणि ते नाव इथून पुढे 10 दिवस अप्लाय करायचं पूर्णपणे.
हा पहिला चॅलेंज असणार आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून दुसरं काही ऍड करता येईल तर तोही करणार आपण. तर पहिला चॅलेंज तो असणार की कॅमेरासोबत फ्रेंडशिप आणि त्याला कॉल देणार बेब. हे बेब. ओके, हे बेब आपण आपण हे असं करतोय तसं करतोय काइंड ऑफ आपण यूज करणार आहोत. लेट्स सी किती वर्क करतो ते. सकाळी 6:30 वाजलेले आहेत आणि 6:30 वाजता उठून एवढी एनर्जी क्रिएट करणार. एक मिनिट, रात्री आरसीबी आणि पंजाब फायनल मॅच बघून ऑलमोस्ट 12:30 वाजले झोपायला आणि त्याच्यानंतर आता 6:30 वाजता उठलेलो, एवढी एनर्जी क्रिएट केलेली आहे. सो प्लीज गाईज सपोर्ट ऑब्वियस लागणार आहे, कारण मला नाही वाटत की एवढी कमी झोप घेऊन कोणी एकदम फ्रेश आणि एनर्जी उठेल. रेअर केसेसमध्ये असं होतं. आणि माझं कसं आहे की लाईक रेअर केसेसमध्ये असं होतं. आणि सकाळची सुरुवात मॉर्निंग रुटीन आपला असं असणार आहे की आता आपण जिमला जाणार. ओके बेब. तर सुरुवात अशी असणार आहे की युट्यूबवर म्युझिक टाकल्यावर ते काय कॉपीराईट लागतं असं असतं. मला काय कल्पना नाही आहे पूर्ण त्याची, पण असू शकतं. गरम पाणी पिऊन टाकलेलं आहे, ऑलमोस्ट सगळा पिऊन टाकलेला आहे. माझं आहे ना नेहमी असं होतं की काही पिताना काही पिताना काही खाताना ते सांडत असतं, पडत असतं. सी काय लॉजिक आहे त्याच्या मागचं समजत नाही. हे जे कोणी व्हिडिओ बघत असणार आहे ना, त्यापैकी कोणाला माहिती असेल ना तर प्लीज कमेंट बॉक्स मध्ये सांगा त्याच्या मागचं लॉजिक काय. गाडी चालवून शूट करणं हे अजिबात योग्य नाही. अभी ठीक करके देता हूँ. ओके, इट्स अपर डे मीन्स शेस डे आणि अप्पर फॉर्म प्ले करणार आहोत आपण. प्ले करणार खेळणार प्ले. ओके, वेट आहे 40 kg आणि रेग्युलरली 40 kg मी 30 रेपिटेशन मारतो. तर आज माझा गोल असणार आहे मी 50 तरी मारावे. दोन, एकोणपन्नास, 50. अनबिलिव्हेबल यार, मला वाटलं नव्हतं 50 जातील. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उजाला. असं काहीतरी गाणं आहे आणि ते गाणं आठवलं मला. हा असा अंधार बघून की हा घाम नाहीये, पहिल्या पावसामध्ये भिजलोय. मला हेअर सेट करू देत यार. पहिला पाऊस, पावसाचा आवाज इथे पडताना दिसत नाही. ठीक आहे, मला बघून घ्या. ठीक आहे, मला बघून घ्या. जबरदस्त पाऊस पडतोय, गॅलरी मधला चांगला व्ह्यू दिसतोय आणि मी भिजून आलोय. हा पळता पडितो बुडीत. हे ह्या साईडला गेले ना, लाइक ऐसा वाला बन रहा है, ऐसा ऐसा बन रहा है. बट एक्चुअली ऐसा सेट किया है अपन ना. मी विदाउट फ्लेक्सिंग राहू शकत नाही असं मला वाटायला लागलं. नाही असं होतं ते. गावात सोडल्यात म्हशी आंघोळीला आणि मी पण जातो आता आंघोळीला. ओके बेब, मी रेडी झालेलो आता जॉबवर जायला आणि 11:30चा आपला इन करायचा टाइम आहे. आता वाजलेत ऑलमोस्ट 11:15. 11:15 वाजलेत, 11:10 झालेत आणि आपल्याला आता निघायचं आहे. बाय.
लेट्स गो बेब.